तर मित्रांनो, नक्कीच हे थंबनेल पाहून अनेक प्रेक्षक आहेत, अनेक अर्जदार आहेत की हा व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर झालेले असणार की एवढा मोठा चमत्कार कसा झाला, एवढी मोठी घटना कशी घडली, एवढ्या 2 दिवसांमध्ये अशा कुठल्या हालचाली घडल्या की खारघर या ठिकाणी आपल्याला फक्त 22-22.5 लाखात घर उपलब्ध झालेलं आहे, अशी कुठली जादूची कांडी फिरली आहे, असं काय घडलेलं आहे, असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल मित्रांनो। आणि हो, जे काय मी बातमी देतोय, जे काय तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे ते सत्य आहे, ते खरं आहे। आता एवढीच विनंती आहे की तुम्ही हे थंबनेल पाहून ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी नक्कीच हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ऑनलाईन अर्ज करा। तर आजचा जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, तो आहे खारघर येथे फक्त 22.5 लाखात घरे, जे सत्य आणि सत्यच आहे, जे आम्ही तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे की सिडकोकडून अधिकृतरित्या याच्या संदर्भातलं अपडेट देण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता की जे काही माझे पसंतीचे सिडकोचे घर या किमतीवरून जे काही वादंग उठलं होतं, या किमतीवरून जे काही टीका टिप्पणी झाली होती, आता त्याला कुठेतरी सारवासारव करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून आलेलं आहे। आणि आज आपण जो काही महत्त्वाचा पॉईंट बघतो मित्रांनो, खारघर येथे 22.5 लाखात घरे ती कशी आहेत, म्हणजे कशी काय ती 22.5 लाखात दिली जात आहेत, कशी कोणती या ठिकाणी कोणत्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलं गेलं, हे सगळं आज आपण थोडक्यात पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आता प्रत्येक वेळेस कसे आहात सगळे हा विचारायलाच मला थोडं लाज वाटायला लागली। स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता सगळ्यात महत्त्वाची खुशखबर आलेली आहे मित्रांनो, खारघर या ठिकाणी आपण टिकीट टिप्पणी पाहिलेली की खारघरची LIGची घरे ही 48 लाखामध्ये उपलब्ध आहे, ती कोणी घेणार आहे का, ती गरिबांना परवडणार आहेत का, अशा आपण अनेक कमेंट्स पाहिलेल्या होत्या। आता त्याला कुठेतरी ब्रेक लागणार आहे। अर्थातच आता खारघरची LIGची घरे, EWSची घरे आता कुठेतरी तुम्हाला 22.5 लाखात मिळणार आहे। महत्त्वाचं मित्रांनो, जे काय अपडेट तुम्ही पाहिलं असेल कालच्या वृत्तपत्रामध्ये सिडकोकडून जे काही प्रसिद्ध करण्यात आलेले, त्याच्यात तुम्ही ते प्रॉपरली वाचले का, तुम्ही त्याचा प्रॉपरली अभ्यास केलात का? जर तुम्ही अभ्यास केला असेल तर ही बाब तुम्हाला नक्कीच लक्षात आली असेल की खारघरला आपल्याला या किमतीमध्ये घरे मिळणार आहेत। पण ज्यांनी ही बाब वाचली नसेल त्यांना मात्र नक्कीच शॉक बसला असेल की खारघर या ठिकाणी 22.5 लाखात घरे मिळत आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता आम्ही हॅप्पी आहोत, आता मी या सिडकोच्या लॉटरीत अर्ज करणार, आम्ही सिडकोच्या लॉटरीत खुश आहोत, अशी नक्कीच तुमची प्रतिक्रिया येऊ शकते। पण थोडक्यात मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले मित्रांनो काही महत्त्वाच्या बाबी सांगणार आहे की आता जे काही काल सिडकोने भल्ली मोठी जाहिरात प्रसिद्ध केली, त्याच्यामध्ये तळोजा सेक्टर क्रमांक 28, तळोजा सेक्टर क्रमांक 39, तळोजा सेक्टर क्रमांक 31, ते तळोजा नंबरचे 3 जे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाचा समावेश आता खारघरमध्ये झालेला आहे। म्हणजे ही सगळ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो की आता जे कोणी लोक तळोजामध्ये राहत आहेत, जे कोणी फेज 1, फेज 2, फेज 3 मध्ये घरे घेतलेली आहेत, आता ती लोक सगळी खारघरची रहिवासी झालेली आहेत। आता त्यांना मार्केट व्हॅल्यूमध्ये फक्त खारघर हाच एक सन्मान मिळणार आहे आणि ही सगळ्यांच्या बाबतीत खरंच आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो। बघा मित्रांनो, काय शतापीने, किती मोठ्या शतापीने या ठिकाणी सिडकोने फिरवा केलेली आहे की इथे आता त्यांनी काय दिलेलं आहे। तुम्ही पहिलं मी तुम्हाला जाहिरात दाखवतो। तर या ठिकाणी जे काही जाहिरात आहे मित्रांनो, आता तुमचे पसंतीचे घर घ्या, नवी मुंबईत, किंमत फक्त 25,10 लाखापासून सुरू। आता या ठिकाणी पहा, पहिलं जे काय दिले मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS उत्पन्न गटासाठी खारघर पूर्व, लक्षपूर्वक बघा मित्रांनो, आम्ही व्हिडिओ खोटा बनवत नाही। खारघर पूर्व तळोजा सेक्टर क्रमांक 28 येथील घराची किंमत 25,10,000 रुपये आहे आणि खारघर पूर्व तळोजा सेक्टर क्रमांक 39 येथील घराची किंमत 26,10,000 रुपयामध्ये आहे आणि खारघर पूर्व तळोजा सेक्टर क्रमांक 37 येथील घरांची किमती 34 लाख आणि 46 लाखामध्ये आहेत। म्हणजे खारघरला 2 BHK घरात तुम्हाला 46 लाखात मिळते। कितीतरी चांगली बातमी आहे मित्रांनो, खरंच खूप आनंदाची बातमी दिलेली आहे। म्हणजे तीनही गोष्टीचा विचार करून तुम्ही सारासार विचार करून या ठिकाणी नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता। तर तीनही ठिकाणी सेक्टर क्रमांक 28, सेक्टर क्रमांक 39, सेक्टर क्रमांक 37 तीनही ठिकाणच्या घरांचा समावेश हा तळोजा जो काही शब्द आहे त्याच्या बाजूला त्यांनी आता खारघर पूर्व हा शब्द जोडलेला आहे। म्हणजे जे कोणी जाहिरात वाचतील, जे कोणी जाहिरात पाहतील, त्यांना असं वाटेल की आपण आता खारघरला 25 लाखात घर मिळत आहे आणि तेही सत्यच आहे मित्रांनो, ते काय खोटं नाही। पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, जर हा एरिया खारघरमध्ये होता तर सिडकोनं याचा समावेश ह्याच्यापूर्वी जाहिरातीमध्ये ह्याचा उल्लेख का केला नाही? जेव्हा सिडकोवरती टीका झाली, किमतीवरून टीका झाली आणि त्याच्यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक हा खारघरमध्ये दाखवला किंवा त्याचा उल्लेख खारघर असा केला गेला, मग इथे सिडकोना हे अधिकृतरित्या केलेलं आहे का? ऑन पेपर या सेक्टर क्रमांक 28, 37, 39चा समावेश अधिकृतरित्या खारघर म्हणून केला आहे का? जे काही तुमचं कार्यालयीन कामकाज असतं त्याच्यामध्ये याचा उल्लेख खारघर म्हणून आहे का? हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो। अर्जदारांना आकर्षित करण्यासाठी हा खेळ खेळला गेला का? हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण
खाजगी विकासकांना आपण पाहिलेलं आहे की खाजगी विकासकांना कुठल्याच गोष्टीवर शुअरिटी देऊ शकत नाही, कारण ते भिवंडीला सुद्धा अप्पर ठाणे असा शब्द वापरतात, किंवा पलीकडे खूप ठाण्यापासून 15-15 किलोमीटर अंतरावरती जे घर आहेत त्यांना अप्पर ठाणे हा घर वापरतात. रोहिंजन असेल किंवा पुढे तिकडे शिळफाड्याकडे गेलात तर तिथे सुद्धा खारघर म्हणून उल्लेख आहे. पण इथे सुद्धा तळोजाच्या पुढे घोटी एरिया आहे. घोटी एरियामध्ये सुद्धा खाजगी विकासाचे बरेच प्रकल्प आहेत. त्याचा सरळ सरळ उल्लेख खारघर, अप्पर खारघर किंवा खारघर असा केला जातो खाजगी विकासकाकडून. ते त्यांना घरे विकायचे आहेत, ते खाजगी विकासक आहेत. पण आता सिडकोने सुद्धा सेम जो काही पॅटर्न आहे तो राबवायला सुरू केलेला आहे आणि तळोजाचा समावेश आता कुठेतरी खारघरमध्ये करण्यात आलेला आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे, जर हे अधिकृत असेल तर जे कोणी विजेते ठरतील, ज्यांना घरं मिळतील, त्या घरांच्या रजिस्ट्रेशनमध्ये जे काय तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, नोंदणी कराल दुय्यम निबंधकाकडे, त्याच्यामध्ये खारघर असा उल्लेख सिडको करणार आहे का? आणि जर करणार असेल तर अधिकृतरित्या दुजोरा मिळाला आहे का, अधिकृतरित्या म्हणजे मंजुरी मिळाली आहे का? तशी मिळाली असेल तर सिडकोने त्याच्या संदर्भातलं जे काही माहिती असेल तीही सुद्धा अर्जदारांपर्यंत पोहोचावी. तर त्याच्या संदर्भातलं जे काही माहिती आहे ती सिडकोच्या साईटवरती लावावी, जेणेकरून अर्जदाराने वाटेल की आपण खारघरमध्ये राहायला जात आहोत. कारण तळोजा आणि खारघर या दोघांमध्ये डिफरन्स पाहिलं तर खारघर आणि तळोजा हा खूप वेगवेगळे नोट्स आहेत मित्रांनो. तळोजा नोट्समध्ये जे काही घर आहेत तिथे आपण पाहिलं की घरांच्या किमती म्हणा किंवा घरांचं एरिया म्हणा, कनेक्टिव्हिटी म्हणा, त्याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. खारघर प्रॉपर जे काही आहे ते खारघर सेक्टर 36-37 पर्यंत आपण पाहिलेलं आहे. पण हायवेच्या पलीकडे, महामार्गाच्या पलीकडे फेज 1 फेज 2 तिथे उपलब्ध आहे किंवा तिथे वसवलेला आहे. तिथे सुद्धा जुन्या सिडकोची घरांची कॉलनी आहे. त्याही कॉलनीतील घरांचा आतापर्यंत कुठेही सिडकोने खारघर म्हणून उल्लेख केला नाही. आता पण जे काही जाहिरात सिडकोने दिली, आतापर्यंत जे काही माहिती दिली त्याच्यामध्ये कुठेही खारघर असा उल्लेख नाही. पण अचानक लोकांनी म्हणजे आवाज उठवल्याच्या नंतर, लोकांनी आरडाओरडा केल्याच्या नंतरच तिथे कुठेतरी येतात त्याचा समावेश खारघरमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात एका वाक्यात बोलता येईल की खारघर येथे आता 22.5 लाखात आपल्याला घरे मिळणार आहे. खरंच मित्रांनो, जसं खाजगी विकासक नवी मुंबई, खोपोलीला सुद्धा नवी मुंबई म्हणून ती घरे खपवली जातात. अनेक ठिकाणी जो एरिया आहे त्याचा एरियाचं नाव देऊन ती घरे खपवली जातात. अशा प्रकारे कुठे सिडकोने ही स्ट्रॅटेजी अवलंबलेली या ठिकाणी दिसून येत आहे. खरंच ही स्ट्रॅटेजी योग्य आहे का? खरंच या एरियाचा समावेश खारघरमध्ये झाला आहे का? आणि झाला असेल तर नक्कीच आम्ही त्याच्या संदर्भातली लवकरच माहिती घेणार आहोत. पण एवढं मात्र नक्की आहे मित्रांनो की सिडको ज्या घराच्या किमती कमी करणं आवश्यक आहे, ज्या घरांच्या किमती करून सर्वसामान्य दिलासा देणं आवश्यक आहे, तिथे दिलासा न देता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या खेळी खेळल्या जात आहेत, जे अजिबात योग्य नाही. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.